बघू शकता मंगू मिक्स माल आहे. 13 कुंटल 50 किलो 12,000 रुपये. बघू शकता माल 12,500 13,000 13,500 13,700 14,000 बघू शकता 14,200 14,300 14,500 14,500 14,888 रुपये. आरती ज्यादा 38 रुपये ज्यादा हो गए. एक बार दो बार बोल रहे भाई कोई पावले 3 बार करना 80 रुपये. बघू शकता माल हा जो माल होता 1445 त्यामधला तो 1 क्विंटल कमी केला जवळपास आणि इकलेला आहे हा 14,882 14,888. बघू शकता माल म्हणजे 13.5 क्विंटलला 14,888 बाजार भाव लागला आहे. 13.5 क्विंटल 13,000 रुपये. बघू शकता माल 600 786 12.5 एक लल्ला नल्ला 12.5 कितना हो जाए 11 कुंटल 5 किलो 11 क्विंटल 5 किलो. 600. मागू येऊन पहा अच्छा 90 पे अंदर सब धीरे धीरे सब देख के रहते लेने वाले तो टेंशन मत लो। चलो बड़े सेट ऐसा तुम मांगने बोल रहे हैं चलो इसमें चलो चाचा भी बराबर नहीं भाई नहीं तुम्हारा बड़ा मामला है 600 पूरा 12,000 12,500 चाचा पुराने 600 पूरे 13,000 रुपये. बघू शकता माल 13,000 रुपये. एक दो बोल रहे भाई कोई बघू शकता 11 क्विंटल होता 11 क्विंटल 5 किलो आणि 13,000 विकला आहे. बऱ्याच दिवसांनी आपण मोसंबी मार्केटचा व्हिडिओ बनवला नव्हता तर शेतकरी बांधव म्हणत होते की मोसंबीचे भाव सांगा. त्यासाठी आपण येले आज जालना बाजार समितीला आणि आपल्यासोबत आहे आडत दुकानदार. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सध्या जी मोसंबीची आवक काय आहे आणि भाव कमीत कमी काय आहे जास्त जास्त काय आहे. तसंच सण आहे इलेक्शन आहे व मोठा किती दिवस बंद आहे या संदर्भात बी माहिती जाणून घेऊया जेणेकरून शेतकरी बांधवाची परेशानी होऊ नये. आपल्यासोबत आहे आडत दुकानदार. दादा पहिला आपला संपूर्ण परिचय द्या. मी नानासाहेब पंडितराव चव्हाण. माझं वैभव ट्रेडिंग कंपनी दुकान नंबर 8 जालना मोसंबी मार्केटमध्ये दुकान आहे. बरं आज मोसंबीची आवक किती आहे? मोसंबी मार्केटमध्ये आज 50-60 टनच माल आहे. हां सध्या थंडी आहे त्याच्यामुळं थोडंसं मार्केट डाऊनच आहे पण आता थोडं हळूहळू वाढलं. मागच्या हप्त्यामध्ये मोसंबी जी 8, 9, 10 पर्यंत विकत होती हां. ती मोसंबी आता 15 पर्यंत विकते. चांगला माल हां हां माझ्याकडे आज एक 18 क्विंटल माल होता हां तो 7,450 रुपयामध्ये विकला आहे. म्हणजे काय भाव पाडा त्याला समजा तो 15 रुपये मोसंबी विकली. 15 रुपये किलो. हो चांगल्या मालाला चांगले रेट आहे. हा. मंगू माल बी तुम्हाला मागच्या हप्त्यात जो 2 रुपयापासून 6-7 रुपये विकत होता हां तो आता 5 रुपयापासून 11 रुपयापर्यंत विकतोय. मंगू माल. हा आता गरमी वाढते. हां शेतकऱ्यांनी मोसंबी तोडण्यासाठी थांबून घ्या हां हां कारण भविष्यामध्ये मोसंबीचं उत्पन्न यावर्षी कमी आहे. हां तर पुढंची मोसंबी 25-30च्या पुढं जायची शक्यता आहे 100% असं वाटतंय. हां हां नाही तर आंध्रावाल्याला यावर्षी खूप चांगला भाव भेटेल. मोसंबी त्यांची 40-50 रुपये विकू शकते एक अंदाज आहे. हा. 30 ते 50च्या मध्ये त्यांना रेट 100% भेटणार. बरोबर आहे. आणि सध्या आपले शेतकरी थोडं थांबत नाही. हां हां व शेतकरी म्हणजे मोसंबीचे जे ओरिजिनल हा सीझन चालू होता असतो हां हा 26 जानेवारी नंतरच सीझन चालू होत असतो. हां हां पण काय आता असं म्हणता येणार नाही की शेतकऱ्याला म्हणजे नवीन शेतकरी झाले हां ते काही काढायला म्हणजे मोसंबी काढतायत. हा. कोण काढते की बाबा मोसंबी आमची पिवळी व्हायली गळाली हा. काय पिवळी नाही व्हायली ती निसर्गानेच काहीतरी त्याच्यावर रोग आलेला आहे हां त्याच्यामुळे पिवळी व्हायली. हा. बाबा पिवळी होईना पण तुम्ही थांबा. मोसंबी जितके दिवस थांबसान तितके दिवस चांगले रेट भेटते. आणि शेतकऱ्याकडे यावर्षी माल पण कमी. हां बरोबर. आंबे फोडासाठी बरेचसे शेतकरी आम्ही म्हणतो की तुम्ही थांबा हा. नाही शेट आम्हाला आंबे फोडायचा आहे. हा. तर मग तुम्ही आंब्या फोडा ना. आंब्यावर हे फळं असले तर आंबे फुटायला उलट हे पाणी शोषून घेते आणि ते लवकर झाडं फुटले असते. हां हां पण शेतकऱ्याची काही मानसिकता नाही काही आणि आर्थिक अडचणी हवी असतात शेतकऱ्यांना हां हां की बाबा पैशाचं काम आहे सण आहे हां त्याच्यामुळे बी काही शेतकरी असतात काही झाडे काढून टाकायची होती हां जुनी झाडं. बरोबर आहे. आणि यावर्षी 6 महिने पाणी चालल्यामुळं मोसंबीला रेट नाही राहिला त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मोसंबी उपटून टाकली की बाबा नाही. पण घरी परिस्थिती अशी होती हां की पावसाळा हा
29 एप्रिलपासून चालू झालेला आहे. हा आणि तो जो चालू होत असतो आपल्या हिशोबानं 24ला एक आपलं पहिलं हा. नक्षत्र लागतं. 24 मेला समजा. त्यावेळेस एखादं पाणी पडत असतो. हा पण ओरिजिनल म्हणजे पावसाचं जे असतं आपलं ते जून नंतर. 7 जून नंतरच असतं. हा आणि यावर्षी म्हणजे सलग 6 महिने नॉनस्टॉप पाणी चालू होता. हा बरोबर आहे. त्यामुळं बी समजा माला फटका काढला. एप्रिलचा शेवटचा हप्त्यापासून हा तर नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यापर्यंत हा बरोबर आहे. म्हणजे 6 महिने पाणी होता. आणि हा पाणी फक्त निस्ता महाराष्ट्रापुरता नव्हता, बरोबर. पूर्ण भारतामध्ये होता. हा हा त्याच्यामुळं यावर्षी मोसंबी रेट भेटू शकले नाही. हा आणि शेतकऱ्याचा एक गैरसमज झाला की मोसंबी रेट हा. नाही, मोसंबी रेट असतात. हा पण यावर्षी काय आलं, संपूर्ण भारतामध्ये पाणी हा. इकडं पडलं तर तिकडं पडायचं. बरोबर. दरवर्षी कसं होत असतं हा. की महाराष्ट्रात पाणी पडला तिकडं पाणी नाही पडत, मग इकडं नाही पडल्यामुळं माल कमी तुटल्यामुळं तेज यायची हा आणि माल तुटून जायचे. हा तर शेतकरी थोडेसे खचून गेले. शेतकऱ्यांनी खचून हा भविष्यात मोसंबीला खूप चांगले रेट राहते. आणि मी यावर्षी आंब्या बी असं म्हणजे सध्या तरी फुटलेला नाही. हा पण मला असे आहे हा. की फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्याला मोसंबी फुटल आणि पुढच्या वर्षी खूप चांगले रेट राहायची शक्यता आहे. माझा एक अंदाज आहे. बरोबर. आता आपण अंदाजच लावू शकतो. हा. तिकडं निसर्ग जर माणसाला पोपला त्याच्याकडे काही करू शकत नाही. बरोबर आहे. आणि मोसंबीचे खूप चांगले दिवस येतील. शेतकरी ज्यांच्याकडे 15, 20 टन 40 टन माल ज्यांच्याकडे आहे हा त्यांनी एप्रिल मे लोक थांबा. हा. मोसंबी तुम्हाला 25 ते 40 पर्यंत रेट 100% देणार. मी गॅरंटी सांगतो तुम्हाला, बरोबर आहे. 100% रेट भेटणार आहे. बरं सध्या आंब्याची आवक कशी आहे? आंबेबार नाही, आंबेबार संपलेला आहे. संपलेला आहे. आहे तुम्हाला पैठण साईडला आहे मोसंबी आहे. त्यांची आज 40-50 रुपयांना तोड चालू आहे तिथे आंब्याची. आंब्याची. बरोबर. पण ते ठराविक माल असतो, हा. खूप चांगला असतो. हा म्हणजे 100 झाडातून खूप 10 बगीचेच चांगले, बरोबर आहे. 10% माल चांगला आहे. बाकी बर- खराब मालाला पूर्ण रेट नाही. खराब माल सुद्धा आज 10 रुपये ते 15 रुपये विकतो इथं जालना मार्केट. बरोबर आहे. आणि सध्या कोणत्या कोणत्या प्रतीचं माल येऊ राहिला जालना बाजार समिती समजा? ह्याला मार्केटला बघा तुम्ही, आता मुंगू माल येतोय. हा वातावरण शेतकरी आता काय आलाय की समजून घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी की हा. आता मोसंबीला सुद्धा बाकी पिका इतकं काळजी घ्यावं लागणार आहे तुम्हाला. हा जसं मुंगूसाठी तुम्हाला काळा जो रोग येतोय हा. त्याला मुंगू म्हणतो. हा त्या मुंगूसाठी तुम्हाला फवारणी घेणे जरुरीचे आहे. हा मी आता कॅलेंडर छापलेलं आहे यावर्षी. हा त्या कॅलेंडरमध्ये महिन्यानुसार व्यवस्थित कोणत्या महिन्यामध्ये कशी फवारणी घ्या हा याची डिटेल माहिती दिलेली. बरोबर. लागलंच तुम्हाला कॅलेंडर दिलं, बरोबर. त्यानुसार तुम्ही ते कॅलेंडरचं शेतकऱ्यांना बी हे करा. हा आणि ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं त्यांनी हर महिन्याची मी त्याच्यावर डिटेल टाकलेली. बरोबर. पुढच्या वर्षी मी अजून काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये. हो हो कारण मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे हा हा आणि मला शेतकऱ्याची जाणीव आहे आणि माझ्याकडे पण शेती आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे मी काळजी करतोय. चालतं. धन्यवाद. आज आपण जाणून घेतले मोसंबीचे बाजारभाव. कमीत कमी जी मोसंबी 3-4 रुपये एकाची ती आज 7 रुपयापासून 6 रुपयापासून 8-10 रुपये 11पर्यंत रुपये तर विकत आहे. आणि जो आंबे समजा चांगला माल आहे तो 10-11पर्यंत विकत होतो, तो आज 14 ते 15 रुपयापर्यंत विकत आहे. या व्हिडिओमध्ये थांबे. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.